महाराष्ट्रात विधानसभा महानिवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे। दिल्लीत निवडणूक आयोगासह या निवडणुकीसाठी आता राजकीय पक्ष देखील सज्ज झालेले आहेत। निवडणूक तारीख कधी जाहीर होईल याची उत्सुकता प्रत्येकाला लागलेली आहे। जसजशा या निवडणुका जवळ येत आहेत तसतसे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील तापले आहे। परंतु महाराष्ट्राच्या निवडणूक तारखांवर सस्पेन्स अजूनही तसाच आहे। राज्याच्या राजकारणाला खरी कलाटणी कोणता पक्ष देणार याचीच उत्सुकता सर्वत्र पाहायला मिळत आहे। यातच आता आर्वी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार देखील विधानसभेचे रिंगण गाजविण्यासाठी तयारीला लागलेले आहेत। याच यादीत आर्वी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे संभावित उमेदवार भूमिपुत्र सोमराज तेलखळे यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली आहे। सोमराज तेलखळे हे एक भूमिपुत्र असून एका सामान्य शेतकरी कुटुंबात ते लहानाचे मोठे झाले आहे। त्यांनी आधुनिक आणि पारंपरिक शेतीची सांगड घालून पारंपरिक शेतीला एक नवीन आयाम दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या समस्या अगदी लहानपणापासून जवळून पाहणारे सोमराज तेलखळे आता त्याच शेतकऱ्यांच्या समस्या विधान भवनात सरकारच्या पुढे पोहोचवू इच्छितात आणि त्यासाठी त्यांनी आता विधानसभेचे रिंगण गाजविण्याची तयारी दर्शविली आहे। मी आर्वी विधानसभा क्षेत्रातील एका हेटीकुंडी नावाच्या गावामध्ये एका सामान्य शेतकऱ्याकडे जन्म घेतला आणि त्यानंतर हालाकीची परिस्थिती शेतकऱ्याची कशी असते हे जीवन मी जगलो। साप कसा चावतो, इलेक्ट्रिकचा करंट कसा लागतो, वखर कसे हाकलायचे, अनेक संकटांना सामोरे जात जात शेतकरी आपल्या पोटाला पिळा देऊन आपल्या मुलांना कसा पोसतो याची जाण मला आहे। आणि ज्या शेतकरी कुटुंबात जन्मलो, ज्या माझ्या आई वडिलांनी मला प्रेम करून लहानाचं मोठं केलं, ज्या शेतकरी समाजाने माझ्यावर प्रेम केलं, त्या समाजाचं आई वडिलांचं ऋण फेडावं म्हणून मी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण केला आणि त्याच्यामध्ये मला एक आकर्षण निर्माण झालं आणि त्याचा मला स्वाभिमान आहे की माझे आई वडील, माझे शेतकरी बांधव उपाशी राहून, स्वतः उपाशी राहून समाजाला अन्नधान्याचा पुरवठा करतात हे माझं मी सौभाग्य समजतो। हे सगळं याचं ऋण फेडण्याच्या दृष्टीनं मी शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विकासासाठी सारखं कार्य करत आहे। मी वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळे संशोधन करून आधुनिक पारंपरिक शेती करून विषमुक्त शेतीतून कसं पुढे जाता येईल, माझा शेतकरी कसा श्रीमंत होईल याचं मी सारखा प्रयत्न करत असतो। हे सगळं करत असताना मला सारखं अपयश येत आहे ते म्हणजे सिंचनाचं। आमच्या भागामध्ये सिंचनाची अजिबात सुविधा नाही। आमचा शेतकरी खूप कष्ट करतो पण सिंचनाचं साधन नसल्यामुळे, त्याला व्यवस्थित पिकत नसल्यामुळे तो आत्महत्येला प्रवृत्त होतो आणि आत्महत्या करतो। त्यामुळे मी या क्षेत्रामध्ये सारखं अपयशी होत आहे। मी केलेले सगळे नियोजन हे पूर्ण होत नाही आणि मला या भागातील माझ्या या आधीच्या सगळ्या नेत्यांनी इथे उपलब्ध असलेल्या 4 धरणाचं पाणी बाहेर पाठवलेलं आहे। ते पाणी, बाहेरचं पाणी, दिलेलं पाणी या मतदारसंघाच्या जमिनीमध्ये आणून, सगळी जमीन सिंचनाखाली आणून माझ्या शेतकरी बांधवांना सिंचन उपलब्ध करून द्यायचं आहे, जेणेकरून सिंचन जर इथे झालं तर माझे शेतकरी बांधव सगळं भाजीपाला, फळं पिकं, अन्नधान्य चांगलं पिकवतील आणि एक सुदृढ चांगला एक शेतकरी बनेल, 4 लोकांना त्याचा रोजगार मिळेल। एवढेच नाही तर एकदा सिंचनाचं साधन निर्माण झालं तर या सगळ्या पिकासोबतच वाचलेलं जे मटेरियल असतं ते जनावरांच्या कमी येतं। आमचे शेतकरी बांधव, आमचे बंधू भगिनी पाळीव प्राणी ठेवतील, गाई म्हशी उदाहरणार्थ ठेवतील, त्यातून दुधाचा एक साईड बिझनेस म्हणून निर्माण होईल आणि त्या बिझनेसमधून आमचे शेतकरी बांधव रोज एक 5-50 लिटर जरी दूध पिकवलं तरी रोजचे 2-4 हजार रुपये त्या दुधातून येतील आणि आमचा प्रपंच त्यातून चालेल। आणि हे सगळं करायसाठी आम्हाला आमच्या धरणाच्या उंची वाढवायची आहे, त्यातलं पाणी आणायचं आहे। हे सगळं करण्यासाठी मला या मतदारसंघाचं नेतृत्व करून येथील जी समस्या आहे त्या विधानसभेमध्ये मांडून त्या पूर्ण करण्यासाठी माझी जनता मला प्रोत्साहित करत आहे की तुम्ही जर या मतदारसंघाचं नेतृत्व केलं, विधानसभेत गेले तर आमचे सगळे धरणांची उंची वाढतील, गेलेलं पाणी
जरी वापस आलं नाही तरी नवीन पाणी याच मतदारसंघात धरणामध्ये जाणारं पाणी आम्हाला मिळेल आणि सिंचनाचं साधन निर्माण होईल. विषय असा आहे की माझी मुलगा IIM मधून MBA करतो आहे, मुलगी शासकीय मधून MBBS करत आहे, मिसेस MSc आहे. हे बरोबर आहे, पण ते लोक त्यांनी जसं मी वेदना शेतकऱ्याच्या पाहिलेल्या आहे त्या त्यांनी पाहिलेल्या नाही, म्हणून त्यांना त्याच्यामध्ये रुची नाही. पण जे मी शेतकरी कुटुंबामध्ये शेतकरी भागामध्ये राहून जे भोगलेलं आहे त्याची पुनरावृत्ती त्यांना होऊ नये किंवा माझ्या शेतकऱ्यांना त्याचा भाव मिळावा, शेतकरी मोठा व्हावा, हे जिद्द माझ्या मनात आहे. त्यांच्या मनात कदाचित नसेल म्हणून त्यांना त्यामध्ये रस नाही. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलवून दाखवली. तसेच स्थानिक शेतकरी व कार्यकर्त्यांची देखील हीच इच्छा आहे असेही तेलखळे यांनी सांगितले. बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले सोमराज तेलखळे यांनी शेतकऱ्यांचा विकास आणि आर्वी विधानसभा क्षेत्राच्या समस्या शासनापुढे ठेवून शेतकऱ्यांच्या बहुआयामी विकासाची कास हाती घेतलेली आहे. कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण अंतर्गत ऑर्गॅनिक फार्मिंगचे महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण व 2021 साली महिला विकास उत्सव अंतर्गत तेलखळे यांनी महिला शेतकऱ्यांना एक नवा मंच उपलब्ध करून दिला आहे. आगामी निवडणुकीत अनेक जागांवर दिग्गजांची वर्दी लागणार आहे. अशातच आता त्या सर्व दिग्गजांना डच्चू देऊन सोमराज तेलखळे यांचे काय पळसात उमटणार हे विधानसभेत नक्की बघण्यासारखे असेल. जनमत लाईव्ह न्यूज करिता नागपूरहून रजत पंडित यांची रिपोर्ट.